काय सांगतेस? तेच ना मॅडम, म्हणून मला आता जावं लागतंय घरी आणि मला जर का जास्त दिवस थांबावं लागलं इन केस तर मी तसं ऍप्लिकेशन मेल करेन तुम्हाला. हो काहीच हरकत नाही, तू बिंदास जा. अगं पण अशी कशी झाली चोरी? तेच काही कळायला मार्ग नाहीये. म्हणजे आई मला म्हणाली की ती सकाळी उठली तेव्हा खिडकी आणि कपाटाचं दार दोन्ही सताड उघडं, म्हणून तिने चेक केलं तर हार गायब. अरे देवा, पोलिसांना बोलवलं का? हो बोलवलं त्यांना, पण त्यांचा अजून एक वेगळाच प्रॉब्लेम. आता पोलिसांचं कसलं आलं प्रॉब्लेम? पोलिसांचा नाही, तिला म्हणायचं की त्यांच्या प्रोसिजरचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नाही, प्रोसिजर पेक्षा ना ती कशी कंडक्ट करतात ना त्याला महत्व आहे. तपास करायचा सोडून नाही ते प्रश्न विचारत सुटलेत आईला. अगं पण असं काय करतेस? प्रश्न विचारल्याशिवाय माहिती कशी मिळणार त्यांना? हो तुमचं बरोबर आहे, पण ती माहिती गोळा करेपर्यंत चोर हातचे निसटतात, त्याचं काय? मग काय फायदा आहे पोलिसांना बोलवायचा? त्याच्यापेक्षा आम्ही आमचं शोधू ना चोर. म्हणजे पोलीस काहीच काम करत नाही असं म्हणायचंय का तुला? नाही मॅडम तसं नाही अगदीच, पण मग मॅडम सर पोलीस. सॉरी मॅडम, म्हणजे मला तसं काही म्हणायचं नव्हतं. इट्स ओके, असू दे. ऍक्च्युली ते घरच्या सिच्युएशन मध्ये ती पॅनिक झाली ना, त्यामुळे असं. पण तिला जे म्हणायचं होतं ते म्हणजे तसं तिला म्हणायचंच नव्हतं खरं तर. ठीक आहे कळतंय मला, पण सायली कसं आहे ना, कितीही पॅनिक सिच्युएशन असली तरी आपलं मन शांत ठेवायला हवं. नाहीतर काय होतं माहितीये, समोरचा माणूस आपल्याला मदत करायला आला ना तरी उगीच त्याच्यावर चिडायला होतं. कळतंय का मी काय बोलतेय ते? येस मॅम. सर कुठे आहेस? मी आणि नीरव पण येतोय नाशिकला. आता हे दोघं कशाला येतात परत नाशिकला? कारण तिला मदत होईल आमची. हा, आणि गावाकडे खूप वेळा पाठला करून मी पकडलेत चोर. पण सम्राट चोर चोरी करून केव्हाच पळून गेलेत. येस मनवा, आय नो दॅट, आणि म्हणून तर मी चाललोय. अगं नाशिकचे डीसीपी माझ्या आईच्या चांगल्या ओळखीचे आहेत, सो मी त्यांना जाऊन भेटतो. म्हणजे परत पोलीस स्टेशन मधून घरी फोन जाणार. पण आता चांगल्या कारणासाठी जाणार. नीरव, घरचे मदत करतील का तुला? ते बघू नंतर, जे होईल ते होईल. पण आता तिच्या सोबत जाणं जास्त गरजेचं आहे. बस, काही गरज नाहीये. मी माझं करेन हँडल, डोंट वरी. माझं आता तुझं हँडल करायला ती का छेडखानीची केस आहे का? हा, चोरीचा मामला आहे तो. अरे मग हो सम्राट, मी पण तेच म्हणते ना, फक्त चोरी झाली आहे, दरोडा नाही पडला एवढं पॅनिक व्हायला. हे बघ सायली, आम्ही फक्त एवढं म्हणतो की आम्ही तुझ्या सोबत येतो. आता वेळेवर तुला मदत लागली तर परत तू एकटी पडशील. अरे हो, पण मदत लागली तर बघू ना पुढचं पुढे. सी मला असं वाटतं की या सगळ्यामुळे तुमचे लेक्चर्स नको बंक व्हायला उगाच. नाही सायली, ते बरोबर बोलताय. तुला मदत लागली तर? मनवा, मदत लागायला मी काय परक्या देशात जात नाहीये, मी घरीच जाते माझ्या. अगं पण पोलीस स्टेशन मध्ये तर पहिल्यांदाच जातीयस ना. काय झालं? काही नाही ग, आम्ही धवलला न सांगता तुझ्या बरोबर आलोय ना, म्हणून जरा चिडलाय तू. जाऊ दे. अरे धवलू तो 5 मिनिटापेक्षा जास्त एका जागी त्याचं बूट टेकत नाही, तर राग कसला टिकणार आहे? पण सम्राट, म्हणून मी सांगत होते ना तुम्हाला की नका येऊ माझ्यासोबत, काही गरज नाहीये. पण नाही, आम्ही येतो. तुला सांगू सायली, खरं तर ना आम्ही येणारच नव्हतो, पण तूच आईला म्हणालीस की बाबा सम्राट आणि नीरू दोघेही येणार आहेत म्हणून आम्ही येतोय. मानू का? अरे एनर्जी सेव्ह कर. तिकडे जाऊन चोराला पकडून हाणायचंय ना, त्याच्यासाठी नको का एनर्जी? काय झालं यार हे मध्येच असं? तरी ना मी आईला सांगायचे रोज की दरवाजे खिडक्या नीट लावून झोपत जा, पण नाही. आधीच एकटा आमच्याकडे काही नाहीये, त्यात तो एक हार होता, तो पण गेला ना आता. सायली, अगं इट्स ओके, यू डोंट वरी, चोर सापडे. चोराचं सोड रे, त्याचं काही नाही एवढं. पण या चोरी प्रकरणामुळे आई आणि निहारला किती त्रास होतोय ना, याचा विचार करूनच वाईट वाटतंय मला. ते पोलीस काय काय प्रश्न विचारत असतील त्यांना काय माहित. हे बघ सायली, पोलिसांचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ते काय पण बोलले ना तरी आपण शांत राहायचं. का म्हणजे अगं पोलीस आहेत ते, त्यांचं ते कामच असतं.
त्यांना त्यांचं काम करू दे, आपण आपलं काम करायचं, चोर शोधण्याचं. हा. बरोबर म्हणतोय तो सायली. एनिवे सोडा ते, तिकडे गेल्यावर बघू काय ते. नेहरू, मला काय वाटतं, आपण समजा बसने जाण्यापेक्षा ट्रकने गेलो तर? कशाला? मजा म्हणून. मजा म्हणून असं. मी तुला सांगू, गावी जाताना मी कुठली दिसेल ती गाडी पकडून जातो. एकदा तर मी हात गाडीला पण गेलो होतो. हा बरोबर आहे, पण आता नको प्लीज. का नको? आता का नको? अच्छा, सायली बरोबर आहे म्हणून नको का? बरोबर आहे, ठीक आहे, मग अजिबात नको. मुलगी आहे ना ती शेवटी. ए काय संबंध? 31st ला त्या मंग्याला कसा चोपला होता आठवतंय ना? अगं हो, ते मला आठवते, नीरूला आठवते, त्या मंग्याला पण आठवते. पण त्या ट्रकवाल्याला कसं माहिती असतं ना? त्याला बिचारायला हाणशील की तू आणि मरायचं बिरायचा. नको बाबा नको, तू अजिबात नको. हसली हसली नीरू, हसली हसली. हसली हसली म्हणजे तुमची काय बेट वगैरे लागली होती का मला हसवायची? भेट नाही ग, पण नीरूला असं वाटलेलं की तुला एकदम भरपूर आले टेन्शन. हा म्हणजे टेन्शन आलंच आहे, पण आता कसं आहे, त्याच्यासाठी मी अख्खा प्रवास तोंड पाडून नाही करू शकत ना. आणि काय चोरी व्हायची ती होऊन गेली, इकडे बसून मी काय करणार? बघ नीरू, याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. रडू नको. अरे मी काय तुला खातोय काय? फक्त प्रश्न विचारतोय. बोल, किती आहेस तू? काका सांगितलं की मगाशीच. अरे हो, सांगितलंच नाही मगाशी. अरे मला सांग, चोरी झाली तेव्हा कुठे होतास तू? मी झोपलो होतो. म्हणजे सकाळी उठल्यावर तुला कळलं की चोरी झाली? हो, म्हणजे आई म्हणाली तसं चोरी की झाली, बरोबर ना? मग कुठे दिसलं का जवळ जाताना असं कपाटाच्या वगैरे? हो. कोण दिसलं? बोल बोल. म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी आई कपाट लावताना दिसली. अरे म्हणजे रात्री झोपल्यानंतर तुला कोणी दिसलं का? झोपल्यानंतर कसं कोण दिसेल? अरे म्हणजे झोपल्यानंतर काही गडबड जाणवली का असं विचारतोय. काका गडबड? कसली गडबड? हा, पोटात गडबड. टॉयलेटला जाऊन येऊ. चौकशी संपेपर्यंत नो टॉयलेट. नाव काय तुझं? काय हो काका, सारखं सारखं तेच तेच काय विचारता? विचारावं लागते बाबा. अरे चौकशीचा भाग आहे तो. बोल बोल, पटापट बोल. पण मला एक प्रश्न पडतो यार. उचल उचल उचल. सम्राट नाही म्हणजे लोक चोरी का करत असतील? का म्हणजे गरज असेल म्हणून करत असतील. हो, पण अशी कुठली गरज असते जी कष्ट करूनही पूर्ण होत नाही? नाही, गरज नाही, आळस. कष्ट करायचा आळस. बाकीच्यांचं माहित नाही, पण मी लहानपणी ना हाऊस म्हणून चोरी करायचो. काय? तू लहानपणी चोरी करायचास? चोरी चोरी म्हणजे ऊसाच्या शेतात जाऊन ना मी ऊस ढापायचो. हा का? आबा द्यायचा तो खुराक काही पुरायचा नाही तुला? नाही का मनवा, आता त्यांना कन्फर्म झालं की तुम्ही लोकांना आपल्याला ग्रांटेड धरता. अरे मनवा थांब, बस झाला. त्या परीशी पण काडी मोड. कळलं? परीशी पण काडी मोड. सांगा तिला आपल्याला तोंड दाखवायचं नाही. पोचवा आपला निरोप.